या व्हिडिओचं शीर्षक थोडंसं वगासारखं आणि गावठी पद्धतीचं द्यायचं एक कारण असं होतं की अशा पद्धतीची भाषा आचार्य आत्रे वापरायचे दैनिक मराठामधून, बाळासाहेब ठाकरे वापरायचे. आज त्यांच्याच सामना हे त्यांचं वृत्तपत्र आणि शिवसेना हा त्यांचा पक्ष, त्याच्या संदर्भामध्ये ही भाषा वापरावी लागते. हा एक काव्यगत न्यायच म्हणावा लागेल. झालं असं की संजय राऊत यांनी नजीकच्या काळामध्ये वारंवार जी वक्तव्य केली, युपीएचे प्रमुख शरद पवार कसे आहेत, युपीएचं नेतृत्व पवारांकडे कसं द्यायला पाहिजे, युपीएसाठी पवार कसे सक्षम आहेत, असं एकीकडून म्हणायचं. म्हणजे 4 पक्षाचा खासदार, नंतर एक निवडून आला अजून एक 5वा, त्याला तुम्ही नेता म्हणता आणि तुम्ही स्वतः प्रत्यक्ष 17-18 पक्षाचे खासदार असताना सुद्धा तुम्ही त्याचं नाव घेत नाहीत, असं एक ते काय म्हणता येईल विरोधाभास होता. आणि त्याच वेळेस दुसरीकडे की जेव्हा केव्हा तुम्ही ममता दीदींनी युपीए नो मोर असं म्हटलं आणि त्याच्यावर तुम्ही प्रतिक्रिया दिली की लगेच दिल्लीवरून काही ना काहीतरी आदेश आले असावेत आणि ते एकदम त्यांची भाषा बदलली आणि भाजपच्या विरोधातली लढाई काँग्रेसशिवाय कशी शक्य नाही असं ते सामनातून लिहायला लागले. भाऊंनी फार छान व्हिडिओ त्याच्यातला केलेला आहे, म्हणून त्याच्यातले काही अजून पैलू तुमच्यासमोर आणावेत असं आम्ही ठरवलं. वारंवार असे काही विषय येतात ज्याच्यावरती इतरांनी पण व्हिडिओ केलेला असतात आणि त्याच्यातले काही पैलू जाणीवपूर्वक लोकांसमोर आणावे असे आमचं दृष्टिकोन राहिलेला आहे. तुम्ही एक मुळात प्रादेशिक पक्षांचीच एक अडचण समजून घ्या. संपूर्ण भारतामध्ये तमिळनाडूमध्ये पहिल्यांदा मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे साधारणतः 60-65 दरम्यानची गोष्ट आहे की स्थानिक पक्ष हे बळकट झाले आणि इतके बळकट झाले की त्यांनी राष्ट्रीय पक्षांना हद्दपार करून टाकलं. म्हणजे मुख्य पक्ष आणि विरोधी पक्ष दोन्ही भूमिका स्थानिकच पक्ष करायला लागले, निभवायला लागले. उत्तर प्रदेशमध्ये पण, म्हणजे ही संख्येनं मोठी राज्य आहेत म्हणून मी त्यांचा उल्लेख करतो, बाकी छोट्या छोट्या राज्यांमधला उल्लेख यासाठी करत नाही की त्याचा परिणाम असा फारसा होत नाही. उत्तर प्रदेश सारख्या सगळ्यात मोठ्या राज्यामध्ये सुद्धा समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष हे स्थानिक, ते भले म्हणताना किती म्हणो किंवा मायावतींनी अशी किती उदाहरणं देऊ की दुसऱ्या राज्यांमध्ये त्यांचे आमदार कसे निवडून आलेले, पण त्याला काही फारसा अर्थ नाही, तो स्थानिकच पक्ष आहे. बिहारमध्ये नितीश कुमार असो किंवा लालू प्रसाद यादव असो, म्हणजे पक्ष आणि विपक्ष हे दोन्हीही जागा ह्या स्थानिक पक्षांनीच कशा व्यापून टाकलेल्या आहेत. आंध्र प्रदेशचं उदाहरण आहे, तेलुगू देसम असो किंवा त्याच्यानंतर आता YSR काँग्रेस असो, जगनमोहन रेड्डी यांची. पश्चिम बंगालमधलं उदाहरण आहे की मी डाव्यांना तशा अर्थाने, खरं तर डाव्यांचे एक व्यापक अशी भूमिका राहिलेली देशभर, भले त्यांची संख्या कमी असो, पण केरळ, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा ह्या 3च्या शिवाय त्यांचं अस्तित्व नव्हतं, म्हणून त्याही अर्थाने ते स्थानिक पक्ष म्हणजे मुख्य पक्ष आणि विपक्ष या दोन्ही जागा त्यांनी व्यापलेल्या होत्या आत्तापर्यंत. आता ती जागा त्यांच्याऐवजी भाजपने घेतली, दुसऱ्या नंबरची जागा. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल, तेलंगणा असो, आंध्र प्रदेशमध्ये TRS चंद्रशेखर राव त्यांचा पक्ष TRS तो सुद्धा असो, तेलंगणा राष्ट्र समिती, किंवा ओडिशामध्ये पण त्याच्यामध्ये एक स्थानिक पक्ष आहे बिजू जनता दल BJDचा आणि दुसरा त्याच्यामध्ये समोर भाजप आहे. म्हणजे साधारणतः तुमच्या असं लक्षात येईल अकाली दलाचे खूप काळापासून आलटून पालटून सत्ता बंगालमध्ये राहिलेली, पण त्याच्यामध्ये शिवाय दुसरा जो पक्ष आहे तो काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष आहे. म्हणजे फक्त ज्या ठिकाणी स्थानिकच पक्षाचं राजकारण आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2 स्थानिक पक्ष आहेत, म्हणजे प्रादेशिक पक्ष आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी, आणि 2 राष्ट्रीय पक्ष आहेत. त्याच्यातही परत 1 नंबरचा पक्ष म्हणून भाजप समोर आलेला आहे. काँग्रेसची अजूनही, भले त्या तिघांच्या याच्यामध्ये काँग्रेसची संख्या जरी कमी असली तरी अस्तित्व जर मोजायचं झालं तर काँग्रेसचं जास्त प्रमाणामध्ये आहे. आणि राष्ट्रवादी पूर्णपणे वेगळी यासाठी नाही की अजूनही राष्ट्रवादी बऱ्याच प्रमाणामध्ये काँग्रेसचेच कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये आहे. म्हणजे एक असं लक्षात येईल भूमिका, संपूर्ण देशभरामध्ये एक काळ काँग्रेस हा पक्ष मोठा होता आणि त्याच्या विरोधामध्ये एक आघाडी सक्षमपणे उभं राहत नाही दिसल्याच्या नंतर काही एक छोट्या छोट्या प्रमाणामध्ये स्थानिक पक्ष वाढीस लागले. ते चित्र फक्त काँग्रेसच्या जागी आता भाजप आलेले. भाजप हा केंद्रामधला एक सक्षम असा पक्ष आहे, त्याला तोंड द्यायला कुठलाही राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष तयार नाही, म्हणून त्या पातळीवरचे छोटे छोटे असे पक्षही झालेले आहेत. आता शिवसेनेची ह्या पार्श्वभूमीवरती अडचण लक्षात घ्या. दिल्लीवरून डोळे वटारतात त्यांनी शेपूट कशी घातली असं जे विश्लेषण भाऊ करतात त्याच्यातलं मर्म एक आहे. यांची अडचण अशी आहे की ते जे गोष्ट आहे ना की एखाद्या त्या माकडाला बरणीमधले शेंगदाणे घ्यायचे म्हणून त्यांना हात घातलाय, त्याच्यामध्ये त्याच्या मुठीमध्ये शेंगदाणे, पण मूठ असल्यामुळं बरणीतून हात बाहेर येत नाहीये, आणि जर मूठ सोडली तर ते शेंगदाणे निघून जातील, नुसताच हात बाहेर येईल. आज शिवसेनेची अडचण अशी होऊन बसलेली आहे, प्रादेशिक पक्ष, प्रादेशिक अस्मिता असं सगळं म्हणत असताना
आधी भाजप बरोबर आणि आता काँग्रेस बरोबर. आपण राष्ट्रवादीचा विषय थोडासा बाजूला ठेवू. तुम्हाला पटो किंवा न पटो, तुम्हाला ह्यांची साथ घेणं आहे. एक काळ या राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांच्या मागं फरफटत जावं लागत होतं. म्हणून काँग्रेसनी अपरिहार्यपणे 2004च्या आधी पंचमढीच्या, जसं मी उल्लेख केला, पंचमढीच्या अधिवेशनात एकला चलोरीची घोषणा केली होती. का तर हे प्रादेशिक पक्ष आणि छोटे पक्ष आपल्याला फार त्रास देतात आणि जास्त राजकीय वाटा उचलून घेतात, जास्त मंत्रीपद घेतात, धमक्या दाखवून किंवा दबावाचं राजकारण करतात, म्हणून आपण आपलं वाढूयात. पण जेव्हा केंद्रामध्ये मोठा पक्ष बळकट होतो तेव्हा त्याला तुलनेनं छोट्या पक्षांची गरज राहिलेली नसते. जसं आज भाजपला स्वतःचं बहुमत असल्यामुळे प्रादेशिक पक्षांच्या धमक्यांना फारशी भीक घालायची गरज नाहीये. प्रसंगी ते गेले तरी गेले, जसं शिवसेना बाहेर निघून गेली त्या आघाडीमधून किंवा अकाली दल निघून गेला, शिरोमणी अकाली दल. आता लक्षात घ्या, शिवसेनेचे सारखीची जी गोची महाराष्ट्रामध्ये होऊन बसलेली आहे, त्याही काळामध्ये भाजप बरोबर असताना तुम्ही कायमस्वरूपी टीका करत होते, राजीनामे खिचात घेऊन फिरत होते आणि ही सगळी संधी सत्तेवर असतानाची उचलून आपलं काही संस्थात्मक पातळीवरती वाढ करावी, पक्षाचं अस्तित्व वाढवावं. जसं विरोधी पक्षामध्ये असताना तुम्ही सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडत रस्त्यावरती येतात, त्याच्या नेमकं उलट सत्तेवरती असताना ह्याच प्रश्नांच्या संदर्भामध्ये तुम्ही विधायक कार्य काय करू शकता किंवा विधायक अशा संस्था काय उभ्या करू शकता आणि तुमचा विस्तार हा मोठ्या प्रमाणामध्ये कसा होऊ शकतो हिची आवश्यकता होती. ते काहीही शिवसेनेने केलं नाही. नंतर आता सत्ता आली, आता तर तेव्हा तर दोनच फक्त पक्ष होते आणि तुम्हाला सोपं होतं की भाजपला शिव्या घालणं. वास्तविक पाहता भाजप केंद्रामध्ये होता. आज ज्या दोन पक्षांबरोबर तुम्ही संसार मांडलेला आहे त्याच्यातलं कोणीच केंद्रामध्ये नाहीये आणि त्यांची शक्यता पण नाहीये सत्ता येण्याची. म्हणजे तुलनेनं अतिशय कमकुवत असे केंद्रातले पक्ष आहेत. त्यांच्याबरोबर जाण्यामध्ये प्रादेशिक पातळीवरचा जो एक फायदा होता सत्तेचा, तो उचलावा असं अपेक्षित असताना 2 वर्षापासून निमित्त तुम्ही भले त्या कोरोनाचं सांगा. म्हणजे आज ही अडचण होऊन बसलेली आहे की समजा ती टीका केली, ममता बॅनर्जी म्हणतात त्या पद्धतीने काँग्रेसला बाजूला ठेवून पूर्ण देशभर एक आघाडी उघडली, त्याच्यासाठी आपल्या महाराष्ट्रातल्या सत्तेचा त्याग केला. हे पवारांची पण अडचण आहे, पण आता विषय पवारांचा नाहीये, आपण शिवसेनेबद्दल बोलतो आहोत. त्याचा त्याग केला आणि भाजपच्या विरोधात एक भक्कम अशी आघाडी उघडण्यासाठी गेलं तर गेलं सरकार महाराष्ट्रातलं, पण भवितव्यामध्ये आपल्याला सरकार मिळेल. हाच फायदा अटल बिहारी वाजपेयींना 13 दिवसाचं सरकार कोसळल्याच्या नंतर झाला होता 1996ला. की काही हरकत नाही, बाकीचे आपल्याला येत नसेल तर आपण एक ठामपणे भूमिका घेऊन उभं राहू. तसंच 1998ची गोष्ट आहे. एक मताने सरकार पडलं, जयललितांनी पाठिंबा काढून घेतला, मायावतींनी वेळेवरती पाठ फिरवली, पण तरीही ते सरकार कोसळल्याच्या नंतर परत फायदा झाला आणि 99ला सरकार आलं. 2004ला सत्ता गेली तरी परत 14ला आली आणि 19ला आली. म्हणजे दूरगामी राजकारण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये तुमची एक पक्की भूमिका असल्याचा फायदा होतो. शरद पवारांचा अतिशय चुकीचा सल्ला शिवसेनेने घेतलाय काय असं वाटतंय. दूरगामी विचार न करता आज तात्कालिक, म्हणजे समजा ममता बॅनर्जीच्या बरोबर जाऊन ह्या सगळ्यांनी एक स्पष्ट भूमिका घेतली असती काँग्रेसच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय पातळीवरची, तर ह्यांनाच असा फायदा झाला असता पुढे की विरोधातले हे पक्ष आहेत म्हणून सिद्ध झालं असतं. हरकत नाही, महाराष्ट्रातली सत्ता काही काळ का होईना गेलेली असती. जसं उत्तर प्रदेशमध्ये मायावतींना पाठिंबा भाजपने दिला, पण उलटी जेव्हा वेळ आली तेव्हा मायावतींनी पाठ फिरवली. त्याचा फायदा अप्रत्यक्षरित्या भाजपला असं झाला की जेव्हा त्यांची सत्ता आली स्वतःची आली. हीच गोष्ट कर्नाटकामध्ये पण झाली होती. कुमारस्वामींना पाठिंबा दिला होता, त्यांनी मुख्यमंत्री पद सोडायला नकार दिला आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आज स्पष्टपणे स्वतःच्या जीवावर त्यांची सत्ता आली. म्हणजे आधी बहुमत नव्हतं, आमदारांनी राजीनामे दिले, सगळं नाटक झालं, पण ते परत लोकांमधून निवडून आलेले हे लक्षात घ्या. नेमकी ही गोष्ट आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना करायला घाबरते आहे. म्हणजे जर तुम्ही काँग्रेसच्या विरोधामध्ये स्पष्ट भूमिका घेतली की जी खरं तर आधी घेतलेली होती, हे राष्ट्रवादींनी पण कळायला पाहिजे होते की तुम्ही सोनिया गांधींच्या विरोधामध्ये त्यांच्या विदेशीपणाचा मुद्दाच उपस्थित करून बाहेर पडले होता. त्याच्यानंतर मग ते तडजोड करायची गरजच नव्हती. तडजोड तेव्हाच्या तात्पुरत्या सत्तेसाठी जशी त्यांनी केली तसं आज शिवसेनाही करते. याचा एक दुसरा परिणाम असा होऊ शकतो की ज्या निवडणुका आता लगेच तोंडावरती आहेत महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, ठामठोकपणे विरोधातला एक पक्ष म्हणून त्याचा फायदा भाजपला मिळू शकतो आणि सत्ताधाऱ्यामध्ये जो कोणी बळकट आहे, जसं काँग्रेसनी स्वतःपुरती जागा देगलूरची वाचवली पण राष्ट्रवादीला पंढरपूरची जागा वाचवता आली नाही. हीच परिस्थिती आज शिवसेनेची पण होऊ शकते प्रादेशिक पक्ष म्हणून. म्हणजे
आधी जसं प्रादेशिक पक्षांना महत्त्व का होतं, तर राष्ट्रीय पक्ष तुलनेने प्रादेशिक नेतृत्वाची उपेक्षा करायची, म्हणून प्रादेशिक पक्ष मोठे झाले त्या ठिकाणी. नंतरच्या काळामध्ये राजकारण बदलल्याच्यानंतर आता भाजपनी आपल्या आपल्या प्रादेशिक नेतृत्वाला पुरेसं पाठबळ देण्याची भूमिका घेतलेली असल्यामुळे देवेंद्र फडणवीसचं उदाहरण स्पष्ट आहे. सत्ता गेली तरी हरकत नाही, पण केंद्रीय नेतृत्व हे ठामपणे देवेंद्र फडणवीसच्या पाठीशी उभं राहिलं. याच्यातून कार्यकर्त्यांना संदेश हा गेला की प्रादेशिक नेतृत्वाचं खच्चीकरण केंद्रीय नेतृत्वाकडून केल्या जात नाही. शिवसेनेची अडचण ही झालेली आहे की काँग्रेसच्या तालावर नाचत असताना स्वतःचं जे काही मूळ होतं, आपल्या पक्षाचं जे काही सत्व होतं, गाभा होता, की जी गोष्ट नेमकी आपल्या मतदारांना भावून जात होती, तीच तुम्ही सोडली, ही त्याची अडचण होऊन बसलेली आहे. त्याच्यामुळे त्यांची जी परिस्थिती झालेली आहे आज, त्याच्यावरची ही उसंतवाणी. दिल्लीतुनी जरा आवळता नाड्या, कोलांटया उड्या सामनाच्या. आधी म्हणे व्हावे पवार प्रमुख, युपीएचे मुख हेच खरे. ममता बोलता युपीए नो मोर, नाचू लागे मोर संजयाचा. सोनिया मातेने वटारता डोळा, भय मनी गोळा सत्तेपायी. काँग्रेस शिवाय नाही म्हणे गती, सत्तेची आरती हीच खरी. पाळीव वाघाची गप्प आळी मिळी, मिटे डर काळी क्षणार्धात. कांत खुर्ची पायी काय झाली दैना, दिल्लीतील मैना नाचविते. ते जे शीर्षक वापरले त्याचं कारण असं होतं की प्रत्यक्ष तुम्हाला स्वतःचा निर्णय घेता येत नाही. भाजप बरोबर तुम्ही फक्त खिशामध्ये राजीनामे होते म्हणून गुरकावून बोलू शकत होता आणि तेव्हा दिल्लीच्या सत्तेच्या विरोधामध्ये वाटेल ते शब्द प्रत्यक्ष सत्तेमध्ये असतानाही उच्चारू शकत होता. आणि आता उलटी परिस्थिती अशी झालेली आहे की तुम्हाला मुख्यमंत्रीपद तुम्ही म्हटल्याप्रमाणे मिळालेलं आहे, पण बाकी सगळे पंख काढून टाकलेले आहेत तुमचे, आणि तुम्हाला कुठलाही निर्णय म्हणजे जे तुम्ही खरं तर ते पण बोलायची गरज नव्हती. जर तुम्ही काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन करताय तर ममता दीदी काही का बोलू ना, त्याचं कौतुक करायचं, किंवा पवार हे युपीएचे कसे नेते होऊ शकतात आणि त्यांनाच कसं अध्यक्ष करावं हे बोलायची खरं तर गरज नव्हती. पण तुम्ही तिकडून ते बोललात, इकडून मग परत तुम्हाला वरतून काहीतरी दबाव आल्याच्या नंतर अशी भूमिका घ्यावी लागली. त्याच्यामुळे दैना हा शब्द वापरलेला आहे. जी भाषा शिवसेनेने आधी इतरांसाठी वापरली होती, बाळासाहेब ठाकरेंनी इतरांसाठी वापरली होती, तीच भाषा आज त्यांच्यासाठी वापरावी लागते आहे. हा एक काव्यगत न्याय आहे.